गुड इव्हनिंग फ्रेंड्स. व्हिएतनाम गेल्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला अनुभवला असेल की बऱ्याच वेळा आम्ही व्हिडिओ टाकतो, फोटो शेअर करतो बऱ्याच वेगवेगळ्या सोशल मीडियामध्ये, आणि त्यामध्ये जाणवलं असेल की बऱ्याच आजपर्यंत व्हिएतनामच्या टूर झालेत. आणि आत्ता जे आम्ही उभा आहे की व्हिएतनाममध्ये हो ची मिन सिटी, साऊथ व्हिएतनामचा हा भाग आहे आणि तिथं उभा आहे. आणि हा व्हिडिओ आत्ता करायचा उद्देश असा होता की गेले अनेक दिवस मला प्रश्न पडतात की आम्ही पण ज्यावेळेस वेगवेगळ्या टूरच्या ॲडव्हर्टाइजमेंट करत असतो आणि आम्ही आमच्या टूरची माहिती देत असतो, त्याच्या माहितीमध्ये बऱ्याच गोष्टी इन्क्लुडेड असतात किंवा बऱ्याच अनएक्सप्लोर्ड गोष्टी आम्ही एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करत असतो आणि मॅक्सिमम गोष्टी त्यामध्ये टूरमध्ये टाकायचा प्रयत्न करत असतो. आणि मग ते प्राइसिंग, बऱ्याच वेळा कमी प्राईसमध्ये टूर येते म्हणून असे लोक आम्हाला सांगत असतात. आणि मग ते प्राइसिंग आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता मला असं वाटतं की हा एक डिटेल व्हिडिओ करावा, ज्यामध्ये मॅक्सिमम माहिती द्यायचा प्रयत्न आहे की ॲक्च्युली व्हिएतनाममध्ये आम्ही ज्यावेळेस असतो आमच्या टूर्सवरती गेस्ट नाही घेऊन, त्यावेळेस आम्ही नक्की त्यामध्ये काय देत असतो. आता बघत आहात तर ते एकदम एक्सक्लुझिव्ह साईट सीइंग आहे, जे आम्ही हो ची मिन सिटीमध्ये उभा आहोत. हा ती सेंट्रल एरिया आहे हो ची मिन सिटीचा. आणि हो ची मिन सिटीमध्ये समोर जी दिसते ते पब्लिक कमिटी हॉल, ती बिल्डिंग दिसते. याच्याबद्दलचा व्यवस्थित डिटेल व्हिडिओ मी काल फेसबुकला केला होता, तर त्याच्यामध्ये त्याची पूर्ण माहिती आहे. तर आपण जी व्हिएतनामची टूर करतो ती 7 रात्र 8 दिवसांची टूर असते. 7 रात्र 8 दिवसांची टूर अशी असते की अगदी 5 रात्र 4 रात्र 5 दिवस 5 रात्र 6 दिवस अशा पण टूर लोक करतात आणि कमी प्राइसिंगमध्ये. आपण जर भारतापासून एवढ्या लांब येतोय आणि बऱ्याच वेळा पर्यटकांचं असं असतं की आम्ही एखाद्या देशात एकदा गेलो तर परत जायचं नाही, त्यामुळे तिथल्या महत्त्वाच्या आणि चांगल्या गोष्टी स्किप नको व्हायला. ते जर स्किप करायचं नसेल तर तुम्हाला 7 रात्र 8 दिवसाची टूर करायलाच पाहिजे. 7 रात्र 8 दिवसामध्ये काय करतो, आम्ही पूर्ण व्हिएतनाम कव्हर करायचा प्रयत्न करतो. आपण मुंबईवरनं फ्लाईट घेतो, मुंबईवरून डायरेक्ट फ्लाईट आपली हनोईसाठी असती नॉर्थ व्हिएतनाममध्ये. मग आपण हनोईमध्ये 3 दिवस राहतो, त्यापैकी 1 दिवसाचा मुक्काम आपला हॅलॉंग बेमध्ये असतो क्रूजवरती. बाकीचे 2 दिवस हनोई सिटीमध्ये असतो. मग तिथं सिटीमध्ये अनेक गोष्टी कव्हर करतो. पुढचे 2 दिवस आपण दनांगमध्ये राहतो. त्यानंतर हो ची मिन सिटीला येतो आणि परतची फ्लाईट आपण हो ची मिन सिटी टू मुंबई घेतो. ते टोटल 4 फ्लाईट इन्क्लुडेड असतात यामध्ये. आणि व्हिएतनाम एअरची फ्लाईट असते. महत्त्वाची गोष्ट, बऱ्याच वेळा विजेटच्या फ्लाईट स्वस्त मिळतात. जेटची जी फ्लाईट आहे ती व्हिएतनाम एअरपेक्षा स्वस्त मिळते, परंतु जेवढी स्वस्त तेवढे त्याचे त्रास पण जास्त. म्हणजे विजेटच्या फ्लाईटचा आतापर्यंत एक्सपिरियन्स असा आहे की फ्लाईट बऱ्याच वेळा कॅन्सल होते, रिशेड्यूल करावे लागते. मग आपले सगळे पुढचे प्लॅन बिघडतात. आपल्यावर लिमिटेड दिवस असतात, लिमिटेड दिवसामध्ये मॅक्सिमम गोष्टी करायच्या आहेत आणि मग तो प्लॅन बिघडला तर उपयोग नाही. त्यामुळे आम्ही थोडेसे पैसे जास्त गेले तरी अशी फ्लाईट घेतो की ज्या फ्लाईटमध्ये आपले प्लॅन अजिबात बिघडणार नाही. आता आम्ही 3 फ्लाईट आतापर्यंत या टूरमध्ये यूज केलेत. मुंबई टू हनोई झाली, हनोई टू दनांग झाली आणि दनांग हो ची मिन सिटी झाली. तिन्ही फ्लाईट आमच्या एकदम व्यवस्थित ऑन टाईम होत्या. त्यामुळे आमचे सगळे शेड्यूल व्यवस्थित कव्हर झाले, सगळे साईट सीइंग आमचे कव्हर झाले. आम्ही जेव्हा पहिल्यांदा हनोईमध्ये येतो, हनोईमध्ये आल्या पहिल्या दिवसाचा आमचा मुक्काम हॅलॉंग बेला असतो. हॅलॉंग बेलाच पहिल्या दिवशीचा मुक्काम घ्यायचा. तर आपण सकाळी 5:30ला हनोई एअरपोर्टला उतरतो. हनोई एअरपोर्टला उतरलो तर इंटरनॅशनल नियमाप्रमाणे दुपारी 2 वाजता हॉटेल चेक इन असतं. मग दुपारी 2 पर्यंत बसून राहायचं का, नुसतंच बोर व्हायचं का, तर त्याच्याऐवजी आपण हनोई एअरपोर्टवरून डायरेक्ट हॅलॉंग बेला 165 किलोमीटरचा प्रवास करून जातो आणि तिथं जाऊन आपण आपल्या क्रूजवरती चेक इन करतो. क्रूजवरती चेक इन केल्याचा उद्देशात फायदा असा होतो की त्या दिवशीचं ते साईट सीइंग कव्हर होतं, त्या दिवशीचा मुक्काम आपल्याला हॅलॉंग बेमध्ये करता येतो. आणि मुक्काम हॅलॉंग बेमध्ये केल्यामुळं तो एक वेगळा एक्सपिरियन्स, 1 नाईट क्रूज आणि प्लस डे ट्रिप, या सगळ्या गोष्टी होतात. बऱ्याच वेळा आम्ही बघतो की डे ट्रिप फक्त क्रूजची करतात आणि संध्याकाळी परत हॉटेलला राहायला घेऊन येतात. मला सांगा, आपण जर एवढा लांब येतोय तर हॅलॉंग बेच्या क्रूजमध्ये जर आपण नाही राहणार, हॉटेलमध्ये राहणार, तर हॉटेल जगभरात सगळीकडे अवेलेबल आहेतच की. मग हॅलॉंग बेच्या क्रूजमध्ये राहायचा जो एक्सपिरियन्स आहे तो फार वेगळा एक्सक्लुझिव्ह एक्सपिरियन्स आहे. तिथं असणारे सरप्राईज गेम, बीच ऑफ आयलँड, दुसऱ्या दिवशी जे सकाळी बांबू बोटची सफारी, त्या सगळ्या इतक्या महत्त्वाच्या गोष्टी आपण आपल्या ह्या 1 नाईट क्रूजमध्ये कव्हर करू शकतो. ह्या डे क्रूजमध्ये कव्हर होत नाहीत. आणि हाच उद्देश असतो तिथं हॅलॉंग बेच्या क्रूजमध्ये राहायचं. हॅलॉंग बेची क्रूज एवढी एक्सक्लुझिव्ह आहे, त्याचं फूड इंटरनॅशनल फूड, व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन, सी फूड, असं बरेच वेगवेगळे ऑप्शन आहेत. फक्त तुम्ही व्हेजिटेरियन असाल आणि मोठा ग्रुप असेल तर आपण तिथं फक्त इंडियन व्हेजिटेरियन पण अवेलेबल करू शकतो, परंतु खूप मोठा असला पाहिजे. छोटा ग्रुप असेल तर क्रूजमध्ये मात्र इंटरनॅशनल फूड आपल्याला घ्यावं लागतं. त्यानंतर आपण हनोईमध्ये 2 दिवसाचा मुक्काम करतो. हनोईच्या 2 दिवसाच्या मुक्काममध्ये नेन बिन नावाचं एक त्यांचं एक प्रोव्हियन्स आहे, तिथं ते अँशंट कॅपिटल आहे. नेन बिनचा आपण कव्हर करतो. नेन बिनमध्ये गेल्यानंतर तांगकॉक नावाची एक
तिथला एक प्रोव्हिन्स आहे, त्यामधले ते रिव्हरमधली एक क्रूज आहे छोटी, 3 वेगवेगळ्या केव्स पास करून जायचं. तो एक चांगला एक्सपिरियन्स आपण त्यामध्ये देतो. त्यानंतर विन होम नावाचं एक सेंट्रल ओशियन एक पार्क आहे. हे ॲक्च्युली ॲडिशनल साईट सीइंग आहे आमच्यामध्ये, ते आम्ही त्यांना देत असतो आमच्या गेस्टना. त्यानंतर आपण हनोईची सिटी टूर, हनोईच्या सिटी टूरमध्ये मग बऱ्याच गोष्टी कव्हर होतात. हनोईच्या सिटी टूरमध्ये टेम्पल ऑफ लिटरेचर असेल किंवा तिथलं म्युझियम ऑफ ॲथनॉलॉजी असेल किंवा तिथलं बांबू मार्केटचं शॉपिंग असेल. बांबू मार्केट हे एक वेगळं गोष्ट आहे की जिथं शॉपिंगमध्ये फार वेगवेगळ्या आणि चांगल्या क्वालिटीच्या गोष्टी तुम्हाला मिळतात. मेडिकल ट्रीटमेंटच्याही तिथे काय गोष्टी तुम्हाला दाखवल्या जातात. होम अप्लायन्सेस काय दाखवले जातात, काय कपडे चांगले तुम्हाला तिथे घेता येतात, त्या गोष्टी आम्ही त्यामध्ये कव्हर करतो. त्यानंतर दनांगला आपण येतो. 2 दिवसाचा मुक्काम दनांगमध्ये असतो. दनांगमध्ये बोयान नावाचं एक अँसंट सिटी आहे, अँसंट गाव आहे, तिथं आपण येऊन जातो. दनांगचं ट्रेडिशनल मार्केट, त्यानंतर दनांगची ती बास्केट बोट राईड, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये कव्हर करतो. आणि एक पूर्ण दिवस आपण बाना हिलला देतो. बाना हिलमध्ये जाताना केबल कारनी जायचं, केबल कारनी यायचं. त्यानंतर तिथला फ्रेंच विलेज असेल, फ्लॉवर गार्डन असेल किंवा तिथला तो बुद्ध स्टॅच्यू असेल. त्यानंतर तो सगळ्यात महत्त्वाचा तो 2 हातावरती सिक्रेट असलेला तो गोल्डन ब्रिज असेल. या सगळ्या गोष्टी आपल्या टूरमध्ये कव्हर होतात. 2 दिवसाच्या त्या मुक्कामामध्ये एक अतिशय महत्त्वाची गोष्ट ह्यामध्ये अशी आहे की आपण 2 दिवसाच्या पूर्ण मुक्कामामध्ये आपलं जे हॉटेल असतं ते दनांगच्या अगदी सी फेसला हॉटेल असतं, बीचवरती समोर पोहोचणार होते. म्हणजे मी बऱ्याच वेळा बघतो की आपल्याला जर लक्झरी टूर करायची असेल तर तुमचं हॉटेल चांगलं पाहिजे, तुमची फ्लाईट चांगली पाहिजे, तुमचं फूड चांगलं पाहिजे आणि तुमची महत्त्वाची ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था, तुमची बस चांगली पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी जर चांगल्या असतील तर ॲटोमॅटिक तुमची टूर चांगली होत असते. आणि तिथं असणारा तुमच्याबरोबर कोण व्यक्ती आहे, तुमच्याबरोबर कुठल्या कंपनीबरोबर तुम्ही टूर करताय आणि त्यांचा एक्सपिरियन्स किती आहे, त्यांचं नॉलेज किती आहे, या सगळ्यावरती तुमची टूर ठरते. फक्त पैसे कोण कमी घेतं ह्याच्यावरती टूरची व्हॅल्यू कळत नाही, तर पैसे कमी किंवा जास्तपेक्षा त्या टूरमध्ये काय गोष्टी मिळतात याचा अगदी डिटेल अभ्यास करावा लागतो. आणि आता ती वेळ आलेली आहे प्रत्येक पर्यटकाने ह्या गोष्टीकडे बघायला. अदरवाईज काय होतं की कोणीतरी 90,000 देते, कोणीतरी 1,00,000 रुपये देते, कोणीतरी 85,000 रुपये देते, म्हणून आम्ही व्हिएतनामला. तुम्हाला व्हिएतनामला जाऊन व्हिएतनामची टूर एन्जॉय करायची आहे का व्हिएतनामच्या एअरपोर्टवरचा अरायव्हल डिपार्चरचं पासपोर्टवरती स्टॅम्प मारून समाधानी व्हायचं आहे, हा त्याचा डिसिजन आहे. काल आम्ही होचिमिन सिटीमध्ये आलो. होचिमिन सिटीमध्ये आल्यानंतर होचिमिन सिटीमधले साईट सीइंग, त्यानंतर आज आम्ही मेकॉंग डेल्टाला घेऊन गेलो होतो सगळ्यांना. मेकॉंग डेल्टा तो तिथला सगळा ट्रेडिशनल एक्सपिरियन्स, तिथलं ट्रेडिशनल फूड, तिथला त्यानंतर तिथलं म्युझिक ट्रॅडिशनल, त्यानंतर ती रोविंग बोट, त्यानंतर मोठी बोट, त्यानंतर मेकॉंग रिव्हर जी आहे त्या मेकॉंग रिव्हरवरची 4 वेगवेगळे आयलँड, ज्यामध्ये फिनिक्स आयलंड आहे, ड्रॅगन आयलंड आहे, युनिकॉर्न आयलंड आहे, टर्टल आयलंड आहे, त्याची व्हिजिट, त्यानंतर तिकडच्या ॲक्टिव्हिटी, ही त्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये असतात. मेकॉंगला जायला, मेकॉंग डेल्टाला साधारण 2-2.5 तास लागतात हॉटेलपासून होचिमिनमधल्या, आणि परत यायला 2-2.5 तास. ही आज दिवसभराची टूर कंप्लीट करून आज संध्याकाळी आम्ही आमच्या सगळ्या गेस्टना इथे शॉपिंगसाठी सोडलंय. आणि महत्त्वाची गोष्ट, जी हिस्टरी, या हिस्टरीसाठी व्हिएतनाम प्रसिद्ध आहे, ते हिस्टॉरिकल टूर, कोची टनेलची टूर. कोची टनेलची टूर जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत तुमची व्हिएतनाम टूर कंप्लीट होत नाही. 1975 पर्यंत, म्हणजे 30 एप्रिल 1975ला ज्यावेळेस व्हिएतनाम अमेरिकेपासून स्वतंत्र झाला, ऍक्च्युली तो स्वतंत्रच होता. नॉर्थ व्हिएतनाम आणि साऊथ व्हिएतनाम असे 2 व्हिएतनामचे भाग होते. त्यापैकी साऊथ व्हिएतनामवरती अमेरिकेचं कंट्रोल होतं आणि नॉर्थ व्हिएतनाम हा स्वतंत्र झाला होता 1954 मध्ये. पण 1954 ते 1975 21 वर्षाचा एवढा प्रदीर्घ काळ जे अमेरिकेबरोबर युद्ध चाललं होतं, त्या युद्धाचे झालेले परिणाम, त्याच्यावरती अमेरिका 21 वर्ष व्हिएतनामी लोकांशी युद्ध करून सुद्धा ती जिंकू शकली नाहीत. पण असं आहे का की अमेरिकेपेक्षा मोठी टेक्नॉलॉजी व्हिएतनामकडे होती, जास्त शस्त्रसाठा होता किंवा जास्त पैसे होते, जो इतर देशांची त्यांना पाणीची मदत होती, यातलं काहीच नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट व्हिएतनामी लोकांची चिकाटी आणि त्यांचं टेक्निक. आणि जे टेक्निक आहे ते म्हणजे कुची टनेल. कुची अशासाठी म्हणतात, कुची हे सायगॉन हे होचिमिन सिटीचं जुनं नाव आहे. होचिमिन सिटीपासून 35 किलोमीटरवरती आपल्याला कुची टनेल, आणि कुची टनेलच्या आजूबाजूला साधारण जवळजवळ 200 किलोमीटरवरती 200 किलोमीटरपर्यंत जमिनीच्या आत तयार केलेले वेगवेगळे टनेल. आणि त्या टनेलमध्ये राहून त्या लोकांनी अमेरिकन सैन्याविरुद्ध लढाई केली. अमेरिकन सैनिक त्यावेळेस त्यांच्यावरती बॉम्ब हल्ला करायचं, त्यावेळेस त्यांना हेलिकॉप्टरनी त्यांच्यावर युद्ध करायचं किंवा त्यांच्या रणगाडे वापरायचे युद्धामध्ये किंवा विमानं वापरायची. हे सगळे वापरलेल्या गोष्टी गोळा करून त्या लोकांनी त्याच साहित्याचा वापर करून अमेरिकन सैन्याबरोबर युद्ध करायला वापर केला.
आणि 21 वर्षानंतर शेवटी अमेरिकेला असं लक्षात आलं की आपण त्या लोकांच्या पुढे युद्ध जिंकू शकत नाही आणि त्यानंतर ते लोकांनी व्हिएतनाम सोडून निघून गेले. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांना लक्षात घेण्यासारखी आहे, 30 एप्रिल 1975 मध्ये ज्यावेळेस व्हिएतनाम स्वतंत्र झालं आणि 30 एप्रिल 1975 पासून आज 2025 जानेवारी महिना आहे, जानेवारीपर्यंत त्यांनी केलेली प्रगती आपल्या समोर दिसते. म्हणजे इथली स्वच्छता असेल, इथल्या लोकांचं हॉस्पिटॅलिटी असेल, पोलाइटनेस असेल, प्रत्येक व्हिएतनामी माणसाला आज असं वाटतं की माझा देश हा पुढे गेला पाहिजे. टुरिझमसाठी आज त्यांनी बऱ्याच गोष्टी ओपन केल्यात आणि हे ओपन केल्यामुळं मॅक्सिमम अनेक देशातले टुरिस्ट इथे येत असतात. लॉकडाऊन नंतर 2020च्या कोरोना नंतर ज्यावेळेस लॉकडाऊन संपलं त्यानंतर व्हिएतनाममध्ये टुरिस्ट यायची संख्या फार वाढली. आता तुम्ही जर बघितलं असेल तर लॉकडाऊनच्या अगोदर व्हिएतनामला एवढे भारतीय टुरिझम येत नव्हते, परंतु आता जे टुरिस्ट येत आहेत ते फार मोठ्या संख्येने भारतातले टुरिस्ट आपल्या व्हिएतनामला भेट द्यायला येतात आणि त्यामध्ये मेजर हनोई, दनांग, होचिमिन सिटी, हॅलॉंग बे, सफा अशा ठिकाणी भेट देतात. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की प्रत्येक ठिकाणी सगळीकडे भारतीय रेस्टॉरंट अवेलेबल आहेत. व्हेजिटेरियन असतील, नॉन व्हेजिटेरियन असेल, जैन फूड असेल, ज्या प्रकारचं तुम्ही फूड मागाल त्या प्रकारचं चांगल्या क्वालिटीचं. म्हणजे आता आम्ही बघतोय हा गेल्या 6 महिन्यातला 6वा ग्रुप आहे, परंतु आम्ही बघतोय की प्रत्येक वेळी आमच्याबरोबर आलेले पर्यटक की येताना त्यांच्या मनात जे फूडबद्दल शंका असते किंवा त्यांनी येताना कोणाचे तरी रिव्ह्यूज ऐकून आलेले असतात की आम्ही व्हिएतनामला गेलो आणि आम्हाला चांगलं फूड नाही मिळालं, आम्ही व्हिएतनामला गेलो आम्हाला चांगले हॉटेल्स नाही मिळाले किंवा ट्रान्सपोर्टेशन चांगलं मिळालं नाही. ते आता कोणाबरोबर गेले, कसे गेले, किती पैसे देऊन गेले हा महत्त्वाचा विषय आहे त्यामधला. तर आमच्याबरोबर आलेले सगळेच्या सगळे पर्यटक मी तुम्हाला सांगेन 100% जेवणाच्या बाबतीत, हॉटेलच्या बाबतीत, सर्व्हिसच्या बाबतीत, ट्रान्सपोर्टेशनच्या बाबतीत खुश आहेत. प्रत्येक वेळी टुरिझम सर्व्हिस इंडस्ट्री अशी की सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये 100% कोणी सॅटिस्फाईड होईल असं म्हणता येत नाही, परंतु व्हिएतनामची टूर करत असताना आम्हाला हा नक्की कॉन्फिडन्स असतो की 100% सगळे पर्यटक खुश होतात त्या सगळ्या बाबतीत. कारण त्याचा असं आहे की आम्हाला जेवढं पर्यटकांना दाखवायची इच्छा आहे, आम्हाला जे पर्यटकांना द्यायची आतून इच्छा आहे त्याच्यापेक्षा जास्त इच्छा इथल्या व्हिएतनामी लोकांना भारतातून किंवा बाहेरच्या देशातून आलेल्या पर्यटकांना दाखवून त्यांना सॅटिस्फाईड करण्याची इच्छा आहे. म्हणजे हे काय सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये दोन्ही बाजूनी जर सर्व्हिस द्यायची इच्छा होत असेल तर पर्यटक आपोआप खुश होतो. त्यासाठी तुम्हाला योग्य पैसे देऊन, योग्य कंपनी निवडून, योग्य अनुभव असलेल्या व्यक्तीबरोबर राहून तुम्हाला टूर केले तर ह्या सगळ्या गोष्टीचा नक्की फायदा होत असतो. अदरवाईज शेवटी असं आहे की कोणी आपल्या खिशात पैसे घालून बिझनेस करत नाही. प्रत्येक जण बिझनेस करतो म्हणजे त्यामध्ये 2 पैसे मिळवणे हा प्रत्येकाचा उद्देश असतो आणि तो उद्देश साध्य करत असताना जर समोरचा माणूस सॅटिस्फाईड झाला तर त्या मिळणाऱ्या पैशाला अर्थ असतो आणि समोरच्या ज्याच्याबरोबर लोक जातात ते पण आनंदी होतात. आता ह्या व्हिडिओ नंतर बरेचसे आमचे असे व्हिडिओ असतील की जे आमचे बरोबर आलेले पर्यटक त्यांचे रिव्ह्यूज देऊन त्यांचं म्हणणं सांगतील आणि ते ॲक्च्युली जेन्युइन त्यांचं जे म्हणणं आहे ते मला माहिती आहे ते नक्कीच चांगलं म्हणणं आहे, चांगलं सांगत असतात आणि त्याच्याबद्दलचा लोकांचं आमच्याबद्दलचा रिव्ह्यू असेल, लोकांचं आमच्याबद्दलचं म्हणणं असेल किंवा त्यांनी आत्तापर्यंत आमच्या सर्व्हिसचा घेतलेला अनुभव असेल त्या सगळ्याच्या समोर त्यांनी किती पैसे दिले आणि कमी दिले का जास्त दिले हा प्रश्न राहून राहतो. शेवटी उद्या परत जाताना भारतामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच आमच्यासाठी फार महत्त्वाची पावती असते. त्यामुळे तुम्ही विचार करून टूर निवडा, विचार करून चांगल्या ठिकाणी पोहोचा आणि शेवटी तुमच्या आनंदात आमचा आनंद आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच तुम्हाला.